बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नागपूरमधून एक मोठी बातमी येतेय। बातमी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी अशीच आहे, कारण महाराष्ट्रात सुद्धा आता चीनी एचएमपीव्हीने शिरकाव केलेला आहे। नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळलेत। 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। या दोघांचेही एचएमपीव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांनी सुद्धा सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता। मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा एचएमपीव्ही रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। तर एकूण सांगायचं तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या या एचएमपीव्ही व्हायरसनं आता भारतात सुद्धा हातपाय पसरलेत। भारतात एचएमपीव्हीच्या रुग्णांची संख्या 8 वरती पोहोचली आहे। महत्त्वाचं म्हणजे हे 8ही रुग्ण लहान मुलंच आहेत। राज्याची उपराजधानी नागपूरमध्येच 2 चिमुरड्यांना एचएमपीव्हीची लागण झाली आहे। तर महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्ये सुद्धा एचएमपीव्हीने शिरकाव केलेला आहे। गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही एचएमपीव्हीचा संसर्ग झालाय। विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता आणि तरीही त्यांना एचएमपीव्हीची लागण झाली आहे, म्हणूनच आणखीनच चिंता व्यक्त केली जाते। तर देशात नेमकं कुठे किती रुग्ण आढळलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। महाराष्ट्राबद्दल सांगायचं तर 2 रुग्ण आहेत, चेन्नईतही 2 रुग्ण आहेत आणि कोलकातात 1 रुग्ण आढळलाय। तर या पाठोपाठ कर्नाटकमध्ये सुद्धा 2 रुग्ण आहेत आणि गुजरातमध्येही 1 रुग्ण आढळून आलाय। हे सगळे रुग्ण लहान मुलंच आहेत, म्हणून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। एकंदरीतच एचएमपीव्हीचा महाराष्ट्रात शिरकाव झालाय आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। पुणे, बुलढाणा, सांगलीत आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जाते। सगळ्या नागरिकांना काय करावं काय करू नये अशा सूचनाही केल्या जात आहेत। पुण्यामध्ये तर काही बेड्स राखीव ठेवण्यास सांगितले गेले आहेत। सांगलीत गावोगावी जाऊन प्रत्येकाला एचएमपीव्ही बद्दल माहिती दिली जाते। तर बुलढाण्यात सुद्धा अतिदक्षता कक्षामध्येही काही बेड जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेत। देशामध्ये चीनी एचएमपीव्हीचे 3 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे। आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर सुद्धा पसरलंय। देश विदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात आणि याच पार्श्वभूमीवरती साधू संतांनी मोदींना पत्र पाठवलंय। नेमकं या पत्रात काय म्हटलंय, कुठली मागणी केली गेली आहे, सविस्तर रिपोर्टमधून पाहूयात। कुंभमेळ्यात चीनी व्हायरसला रोखा। कुंभमेळ्यावर एचएमपीव्हीचं संकट। साधूंकडून पंतप्रधान मोदींना पत्र। कोविडच्या विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं। आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आल्यानं अनेक देश चिंतेत आहेत। या विषाणूनं सर्दी आणि कोविड-19 मध्ये दिसायची तशीच लक्षणं आढळत आहेत। तसंच याचा प्रसार वेगानं होत असल्याची माहिती आरोग्य संघटनांनी दिली आहे। त्यामुळे आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय। देशविदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात, त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे। हा नवा एचएमपीव्ही व्हायरस काय आहे पाहूया। एचएमपीव्ही विषाणूची सर्वाधिक केसेस या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे। एचएमपीव्ही हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो। मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे।
याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. येत्या 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होतीये. श्रीमान नरेंद्र मोदी साहेबांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडे विनंती केली आहे की चीनमधून येणारे सर्व विमानं हे रद्द व्हावेत आणि सुमारे 100 वर्षानंतर पूर्ण कुंभ प्रयाग येथे होत आहे आणि या पर्वणीचा सर्व भाविक भक्तांना लाभ घेण्यात यावा यासाठी आखाडा परिषदेने ही काळजी घेतलेली आहे. देशात चीनी HMPVचे 3 रुग्ण आढळल्यानं आधीच खळबळ माजली आहे. कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी, अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम TV. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. HMPVच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत HMPVचा कोणताही रुग्ण आढळलेला नाहीये. दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. कोरोनासारख्या HMPVनं भारतातही शिरकाव केलाय. राज्यात दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ST आणि रेल्वेही अलर्ट मोडवरती आलेत. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवरती कोणतेही निर्बंध नाहीयेत. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स जाहीर करताच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार. तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या चांगलंच अंगलट आलंय. पोलिसांचं असभ्य वर्तन खपवून घेणार नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसाच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिलेत. गोरेगावात पत्रा चाळीत म्हाडाची आणखी 1456 घरं उपलब्ध आहेत. 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती अद्ययावत न केल्यास आता प्रवेशावरती निर्बंध घातले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांना तसा इशाराच दिलाय. माहिती अद्ययावत करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील यंदाच्या 2024-25च्या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासहच 1685 कोटी रुपये थकीत आहेत. देय FRPची एकूण रक्कम 2848 कोटी रुपये होती. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. नाशिक महापालिकेतील 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनाने चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे माजी आयुक्त अशोक कलंजकर यांच्यासहच काही लोकप्रतिनिधी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. सोलापूरकरांना विमान प्रवासासाठी आणखी 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 2 महिन्यात 100% विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा आमदार देवेंद्र कोठेंनी केलाय. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचं 92% काम पूर्ण झालंय. येत्या 100 दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याचंही समजतंय. पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4000 घरं बांधणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधण्यात येतील. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेनं सुरू केली आहे. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक आहे. अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं पत्रकच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलं आहे. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे.
74 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. उमरेड पवनी कऱ्हाणला वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याच्या घटनेची नागपूर खंडपीठानं दखल घेतली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना 2 दिवसांत जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेत. यवतमाळ जिल्ह्याची 2025-26ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरती समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाणार आहे. ई-केवायसी नसल्यानं अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसेच मिळाले नाहीयेत. बँकेच्या गलथान कारभाराचा फटका महिलांना बसलाय. ई-केवायसीसाठी SBI बँकेसमोर महिला थंडीत रात्र जागून काढताना दिसतायत. सकाळी लवकर आपला नंबर लागेल या आशेवरती या महिला रात्रभर बँकेसमोरच बसल्या होत्या. महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा संकल्पना राबवण्यात येते. यामध्ये 70% कर्ज आणि 20% सबसिडी देण्यात येणार आहे, तर फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे. या योजनेचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत. ऑलिव्ह रिडले कासवाची सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, अंजर्ले आणि गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वाधिक आढळली आहे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. राजीनाम्याच्या बातम्या मंत्री धनंजय मुंडेंनी फेटाळून लावलेल्या आहेत. धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे. आपण राजीनामा दिलेला नाही किंवा अजित पवारांनीही आपला राजीनामा मागितलेला नाही असंच धनंजय मुंडे म्हणाले. भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर विरोधक सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत. आणि त्यातच आता धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडेंनी या सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत. आपण राजीनामा देत नाही आहोत अशीच एक्सक्लुसिव्ह माहिती धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. तर कालच धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्यावेळी सरपंच हत्येप्रकरणी सवाल विचारल्याची ही माहिती मिळतेय. सरपंच हत्ये प्रकरणात काही संबंध आहे का असा सवालच मुंडेंना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवारांनी मुंडेंना आणखी काय काय विचारलं होतं आणि त्यांची नेमकं काय उत्तरं होती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर चर्चा काय झाली असेल, तुझा या प्रकरणात काही संबंध आहे का असं अजित पवार म्हणाले. शिवाय कराडनं या घटनेची माहिती दिली होती का असाही प्रश्न पवारांनी केला असावा. सरपंच हत्येमागे कारण काय असाही प्रश्न मुंडेंना विचारला गेला. कोळशाची राख पवनचक्क्यांच्या ठेकेदारीचा प्रकार आहे का असाही सवाल आहे. तर ही हत्या खंडणीतून की राजकारणातून झाली असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. यानंतर पुन्हा 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाणा जिल्ह्यात चुकीचं कारण दाखवून अपात्र केलेल्या जवळजवळ 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाहीये आणि या शेतकऱ्यांना तातडीनं विमा देण्यात यावा या मागणीसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संपूर्ण लातूर जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. बीड इथले सरपंच संतोष देशमुख तसंच परभणी इथले सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून वाद वाढतच चाललाय. तब्बल 350 जागांच्या पदभरतीत संविधानानुसार मान्य आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून बँक मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सुधीर मुनगंटीवारांनी आंदोलकांची भेटही घेतली. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या पांढरकवडा टोल प्लाझाजवळ पोलिसांनी पहाटे दरम्यान गोवंशांची तस्करी करणारे 2 ट्रक पकडलेत. ट्रकमधून गोवंश जातीच्या एकूण 121 जनावरं कोंबून नेणाऱ्या तस्करांच्या मुसक्याही आवळल्यात. यात 87 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोळीबारानं मुंबई हादरली आहे. पी डिमेलो रोडवरती दुचाकीवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी गोळीबार करत अंगडियाला लुटलंय. सोनं घेऊन दरोडेखोर फरार झालेत. या गोळीबारात अंगडिया जखमी झालाय. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलत भावाने बहिणीला दरीत ढकलून दिल्यानं बहिणीचा मृत्यू झालाय. बहीण एका मुलासोबत पळून गेली होती आणि याच रागातून चुलत भावाने हे टोकाचं पाऊल उचललंय.